नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 3री साठी इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची एक सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। कारण याच्या अगोदर 2 प्रश्नपत्रिका आपण पहिली आणि दुसरी पाहिलेली आहे। त्याच्यानंतर मी गणित आणि मराठीच्या 2-3 प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बनवलेले आहेत। आता पुन्हा आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची बनवणार आहोत, म्हणजे दोन्ही प्रश्नपत्रिकांचा आपला सराव होणं महत्त्वाचं आहे म्हणून। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आणि याच्या अगोदरचे प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ जर पाहिले नसतील ते सुद्धा नक्कीच पहा। चला तर मग आज आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची सराव प्रश्नपत्रिका 3 ही सोडून घेऊयात, समजून घेऊयात। पहा, 2 प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या होत्या। आज सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आपण सोडवूयात। सुरुवातीला इंग्रजीचे प्रश्न असतात, 25 प्रश्न 50 मार्कांसाठी। पहा, विच आउट ऑफ द फॉलोइंग इज अ रॉंग पेअर ऑफ रायमिंग। आता इंग्रजी प्रत्येक मुलाला वाचता येईलच असं नाही, तोडकं मोडकं जरी वाचता आलं तरी रॉंग पेअर चुकीची जोडी, ऑफ रायमिंग यमक न जुळणारी, म्हणजे यमक चुकीची असणारी अशी जोडी, म्हणजेच यमक न जुळणारी जोडी कोणती? पॉकेट जॅकेट, शेवट पहा ईटी हे बरोबर आहे। नेम गेम बरोबर आहे। गेट डेट बरोबर आहे। शेवटची 1 किंवा 2 अक्षर पाहिजेत। मॅन सन हे वेगळं आहे, इथे यमक जुळत नाहीये, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4। पुढे पहा, सिलेक्ट द ॲक्शन वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर। सोबत दिलेल्या चित्राशी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा। आता काय दिसतंय? हा अंगठे पकडायचा प्रयत्न करतोय, म्हणजे वाकलाय। मग जंप म्हणजे उडी मारणे आहे का नाही? स्माइल हसणे आहे का नाही? हाईड लपणे आहे का नाही? बेंट वाकणे, हा वाकलेला आहे ना, मग पर्याय क्रमांक 2। पुढे पहा, चूज द अल्टरनेटिव्ह विच शोज रॉंग वे ऑफ रायटिंग द फॉलोइंग स्ट्रोक्स। म्हणजे खाली अक्षर लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती आहे? आपण ज्या पद्धतीने अक्षरे लिहितो त्याची योग्य पद्धत, याच्यावर पहिलाच टॉपिक याच्यामध्ये दिलेला आहे पुस्तकामध्ये। पहा, वाय लिहिताना आपण असा लिहितो, हे बाण पाहायचे आहेत 1 आणि 2 बरोबर आहे। पी लिहिताना असं लिहितो, बाणाची टोक पण पाहायची आहेत 1 आणि 2 बरोबर आहे। क्यू लिहिताना पहा, आपण अगोदर वाटी आणि नंतर रेष असं काढत नाही, सुरुवातीला आपण रेष काढतो आणि नंतर वाटी काढतो, म्हणजे चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3। एच पहा, आपण उभी रेष मारतो आणि त्याच्यानंतर असं करतो, म्हणजे हे बरोबर आहे। चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3। हे ओळखताना इथे ही बाणाची टोकं पाहिजेत, कुठून कोणत्या दिशेला वळवलेली आहेत ते। पुढे पाहूयात, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट। रिक्वेस्ट शब्द आला की तुम्हाला एकच शब्द शोधायचा आहे, तो म्हणजे प्लीज। आणि जेव्हा परमिशन असेल, परवानगी असेल, तेव्हा तुम्हाला एक शब्द शोधायचा आहे, मे आय कम इन सर म्हणतो ना आपण, तसं। आता इथे रिक्वेस्ट आले ना, मग प्लीज शोधा कुठे? मे आय कम इन आले पहा। कॅन यू गिव्ह युअर बुक प्लीज हे पहा, इथे प्लीज आलेलं आहे। इथे गुड मॉर्निंग, लुक ॲट द विंडो, इथे प्लीज आलेलं नाही, प्लीज शब्द शोधायचे आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3। पुढे पहा, फाइंड द अल्फाबेट फ्रॉम द गिवन शेप्स। याच्यामधून दिलेल्या याच्यातून अल्फाबेटचं शेप असणारा अक्षर शोधायचा। आता हा पहा, याच्या डी सारखा वाटतो, परंतु खाली इतकी मोठी रेष असते का? नाही, तर योग्य कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 टी, स्मॉल टी। पुढे पहा, लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट प्रेपोजिशन फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ह। प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, म्हणजे बॉल कुठे आहे? टेबलच्या वर। व्हेअर इज द बॉल? ऑन द टेबल। अंडर द टेबल म्हणजे टेबलच्या खाली आहे का नाही? नियर म्हणजे जवळ, नाही। इन म्हणजे आतमध्ये, बॉक्समध्ये असं असेल तर इन वापरलं जातं, तर हे सुद्धा नाही। ऑन म्हणजे वरती। तर जेव्हा वस्तू पृष्ठभागाला स्पर्श करून असेल तेव्हा त्याला ऑन म्हणतात, आणि जर थोडंसं अंतर ठेवून वरती हवेत असेल तर त्याला ओव्हर म्हणतात। एवढं ह्या दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा। इथे व्हेअर इज द बॉल? ऑन द टेबल, पर्याय क्रमांक 4। चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग पिक्चर। डिस्क्रायबिंग वर्ड वर्णन करणारा शब्द। पहा कसा दिसतोय हा? रागीट दिसतोय। अँड अँग्री फेस बरोबर आहे। सॅड फेस दुःखी आहे का नाही? हॅप्पी म्हणजे आनंदी आहे का नाही? फनी म्हणजे गमतीशीर आहे का नाही? तर अँग्री फेस रागावलेला चेहरा, डोळे भोया याच्यावरूनच आपल्याला समजते, पर्याय क्रमांक 1।
पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स इज इन करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे अल्फाबेटिकली म्हणजे वर्णानुक्रमानुसार कोणता शब्दसमूह किंवा संच बरोबर आहे. तर पहा, इथे सगळे एस वरून सुरू होणारे, इथे एम वरून, इथे डी वरून आणि इथे आर वरून. तर आपल्याला पहिलं अक्षर सारखं आहे, मग आपण दुसऱ्या अक्षरावरून पाहायचंय. एस टी नंतर पी आलाय, नंतर आय आलाय. आता आय पीच्या अगोदर येतो म्हणजे हे नाहीये. मग एम नंतर पहा ए ओ, इथे डबल ओ, इथे यू म्हणजे हे पण नाही येणार. डी ओ डी ओ डी ओ डी ओ. मग तिसरं अक्षर पाहावं लागेल. एल आलंय सुरुवातीला, नंतर जी आलंय म्हणजे हे सुद्धा नाही येणार. इथे पहा आर पासून सुरू होणारे आर ए वालं पहिलं आलंय बरोबर आहे. नंतर ए बी सी डी ई एफ जी एच आय, मग आय दुसरं आले म्हणजे हे बरोबर. याच्यानंतर पहा जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस ओ आलेला आहे पहा इथे. म्हणजे हा जो आहे चौथा हा वर्णानुक्रमे योग्य आहे. सगळं चेक करत बसलं नाही तरी 1-2 अक्षरांवरून आपल्या लक्षात येतं. पर्याय क्रमांक 4. फाइंड द लेटर्स विच कम्प्लीट्स द फॉलोइंग वर्ड्स मिनिंगफुल. दिलेला शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य अक्षर निवडायचं. आता पहा NO, इथे बी घातलं, NOBE बी नाही होत. NO समजा टी घालून पहा, नोटबुकचं स्पेलिंग वाटत आहे बघितलं. NOT नोट, NOTE नोट, BOOK बुक, नोटबुक. पहा पर्याय क्रमांक 3. इथे अक्षर घालून पाहिलं, पहिलाच शब्द NOB घातलं तर होतच नाही, NOO घातलं तरी होत नाही, NOT घातलं परंतु इथे W मॅच होत नाही. म्हणजे ह्याच्यासाठी तुमचे छोटे छोटे स्पेलिंग पार्ट असणं महत्वाचं आहे. नोटबुकचं स्पेलिंग आहे ते. पुढे पाहूया. सी द पिक्चर ऑफ द फॉलोइंग व्हेकल, फाइंड इट्स नेम फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्स. चित्र पहा आणि नाव ओळखा. बस आहे का? नाही. टॅक्सी नाही. ट्रॅक्टर, कार. ट्रॅक्टर आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे, सोपं आहे. पर्याय क्रमांक 3. फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा शब्द शोधा. टायगर, हॉर्स, लायन, वुल्फ. टायगर म्हणजे वाघ, जंगलात राहतो. हॉर्स पाळीव प्राणी आहे, लायन जंगलात, आणि वुल्फ म्हणजे लांडगा, जंगलामध्ये. हे सगळे जंगली प्राणी आणि हा वेगळा आहे पाळीव प्राणी. म्हणजे पर्याय क्रमांक 2. विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच विथ इच अदर. कोणता संच जुळणारा नाही. पहा कॅपिटल L स्मॉल n, कॅपिटल N स्मॉल n बरोबर आहे. M सुद्धा बरोबर आहे. इथे B सुद्धा बरोबर आहे. वेगळं कोणतं आहे? G. हे लगेच समजते G आणि इथे A दिलाय. पर्याय क्रमांक 3 म्हणजे ओनली C इज करेक्ट. कुठे आहे? ओनली C इज करेक्ट. पहा पर्याय क्रमांक 3लाच बरोबर चुकीचं दिलेलं आहे. पुढे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड एंड्स विथ द लेटर G. G या अक्षराने शेवट होणार. एंड्स विथ म्हणजे ने शेवट होणारे. पहा आता इथे शेवट होणार लगेच कळते. शेवट G कुठे आलं? इथे. स्विंग म्हणजे झोका. ऑरेंज संत्री. पेज म्हणजे पान. स्विंग म्हणजे झोका. जिंजर म्हणजे आले. पर्याय क्रमांक 3. पुढे विच लेटर विल यू यूज इन द प्लेस ऑफ स्टार टू मेक 2 मिनिंगफुल वर्ड्स. म्हणजे या स्टारच्या जागी कोणतं लेटर वापराल जेणेकरून अर्थपूर्ण शब्द तयार होतील. आता पहा DOOR डोर होते. DOG डॉग होते. म्हणजे काय वापरायला लागणार आहे आपल्याला? ओच. DOG वापरलं तर होतंय का? शब्द नाही. DOW नी पण नाही. DOE नी पण नाही. DOOR डोर आणि DOG डॉग म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. थोडंसं मी पटापट घेत आहे म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. आता घड्याळात किती वाजले? व्हॉट्स द टाइम इन द क्लॉक. 6 वाजलेले आहेत. इट्स 6 o'clock. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. हे सोपं आहे. पुढे पहा उतारा दिलेला आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा उत्तर आहे. छोटासाच आहे परंतु पहा आता. इन विच डिरेक्शन द सन रायझेस. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो. आता पहा इथे द 4 मेन directions are east, west, north and south. The direction in which the sun rises is the east. आता आपल्याला जरी सगळं समजलं नाही तरी in which direction the sun rises. मग सन रायझेस हा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. जसं आपण मराठीमध्ये उत्तर शोधतो तशीच इंग्रजीमध्ये शोधू शकतो. जो शब्द प्रश्नामध्ये जे शब्द आहेत ते तुम्हाला शोधायचे. सन रायझेस. मग पहा इथे सन रायझेस इन द ईस्ट. पर्याय क्रमांक 1.
मेन डिरेक्शन आर, मुख्य दिशा आहेत, किती आहेत पहा इथे. द फोर मेन डिरेक्शन, द मेन डिरेक्शन्स आर, इथे हे शब्द आपल्याला शोधायचे. तर पहा द फोर इथे दिसते आपल्याला, फोर कुठे आहे, पर्याय क्रमांक 3. इंग्रजीचे प्रश्नामधील शब्द बरोबर कोणता शब्द शोधायचा हे तुमच्या लक्षात आलं की कोणताही पॅसेज आला तरीही तुम्ही त्याची उत्तरं शोधू शकता. Choose the expression of smiley face from the following alternative. Smiley face, हसरा चेहरा. हसरा चेहरा असणार कोणता आहे हे दिसतंय का, नाही, हे पण नाही, हे पण नाही. हा आहे चौथ्या नंबरचा पर्याय क्रमांक 4. तुम्हाला स्माइली फेस असं ओळखता आलं पाहिजे, तसं मराठीतून सुद्धा दिलेलं जातं. पहा इथे स्माइली फेस तो शब्द त्यांनी दिले, हसरा चेहरा असं दिलेलं नाही. म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या शब्दांचे अर्थ माहीत असणं आवश्यक आहे. आणि इंग्रजीची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी वर्गामध्ये जे आपलं पाठ्यपुस्तक असतं तर त्याच्यातले शब्द जेव्हा ते तो पाठ किंवा ती पोएम शिकून होईल तेव्हाच ते स्पेलिंग पाठ करायची मुलांना सवय लावून घ्या. म्हणजे आपोआप त्यांची शब्दसंपत्ती दरवर्षी वाढत राहते. विच ऑफ द फॉलोइंग न्यूज हेडलाईन इज रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट पर्यावरण, पर्यावरणाशी संबंधित कोणतं शीर्षक आहे. ट्री प्लांटेशन डन इन आदर्श स्कूल. आता पहा ट्री प्लांटेशन, झाडे लावा, इथेच आपल्याला आपलं उत्तर सापडलं. इथे बहुपर्याय दिलेले नाही, एकच पर्याय निवडायचा, त्याच्यामुळे पहिला पर्याय हेच आहे आपलं उत्तर. तरीही दुसरे समजून घेऊया. राजेश गॉट द फर्स्ट प्राइज इन MTSE. आता फर्स्ट प्राइज म्हणजे काहीतरी स्पर्धा असणार आहे. इंडिया वोन द सेमी फायनल ऑफ ICC वर्ल्ड कप. आता हे क्रिकेट विषयी आहे. सिटी पोलीस लॉन्च द हेल्पलाईन. आता हे पोलिसांविषयी आहे, त्यांनी काही हेल्पलाईन सुरू केली त्याच्याविषयी. मग ट्री प्लांटेशन, ट्री झाडांचा उल्लेख जिथे आला तिथेच तुम्हाला अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये हे उत्तर निवडता येईल. पर्याय क्रमांक 1. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. स्लोगन म्हणजे घोषवाक्य. स्लो अँड स्टेडी डॅश डॅश द रेस. काय आहे, स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. रेस म्हणजे जो एकसारखं, म्हणजे जरी सावकाश प्रयत्न केले परंतु जरी एकसारखे असले तर तोच जिंकतो. जसं ससा आणि कासवच्या गोष्टीमध्ये, म्हणजे कामामध्ये सातत्य हवं आहे अशी ही म्हण आहे. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. पुढे पहा. विच पंक्च्युएशन मार्क इज यूज 2 टाइम्स इन गिवन सेंटेन्स. 2 टाइम्स, पंक्च्युएशन मार्क विरामचिन्ह, इज यूज 2 टाइम्स 2 वेळा वापरला आहे. कोणतं पहा. रश्मी, पूनम, गौतमी अँड पल्लवी आर द बेस्ट फ्रेंड्स. कोणतं वापरलेलं आहे 2 वेळा हे दिसते आपल्याला. हा काय आहे, कॉमा आहे, हा आहे फुल स्टॉप. कुठे आहे एपोस्ट्रॉफी, इथे कुठेच नाहीये, क्वेश्चन मार्क पण नाहीये. कॉमा, COMMA. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग्स. डायलॉग पूर्ण करायचा आहे. आयुष, मे आय कम इन टीचर. मग टीचर काय म्हणणार, येस कम इन. येस यू कॅन इट नाऊ. इट म्हणजे खाण्याविषयी काही आले की नाही. नो कम इन असं पण बोलत नाहीत. नो यू कांट गो देअर म्हणजे तिथे जाऊ शकत नाही असं म्हणता येईल का, नाही. मे आय कम इन टीचर विचारल्यावर टीचर काय म्हणणार, येस कम इन. पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ प्रेपोजिशन. शब्दयोगी अव्यय निवडायचा आहे. द बुक इज ऑन द टेबल. ऑन इथे कोणता आलेला आहे, ऑन. पर्याय क्रमांक 4. आपण मगाशीच पाहिलं, जेव्हा वस्तू म्हणजे स्पर्श करून असेल पृष्ठभागाला तेव्हा त्याला ऑन द असं म्हणतात. जसं की पेन इज ऑन द बुक असं. फाइंड द रॉंग पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. संक्षिप्त रूपाची अयोग्य जोडी शोधायची. आता संक्षिप्त रूप तुम्हाला माहीत असली पाहिजे. आय शुड, शीच, शी विल हे नाही, अयोग्य जोडी हीच आहे. डिडंट, डीड नॉट हे बरोबर आहे. लेट्स, लेट अस. आता पहा, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. रॉंग पेअर तर कोणती आहे, शीज म्हणजे शी इज येतं, शी विल येणार नाही म्हणजे बी. मग ओनली बी इज करेक्ट कुठे आहे, पर्याय क्रमांक 2. आता बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झाले आहेत. इंग्रजीचे प्रश्न पटापट सोडवणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायला आपल्याला वेळ मिळतो. चला पाहूयात.
एका रांगेत 12 विद्यार्थी उभे आहेत. 2 विद्यार्थ्यांच्या मध्ये 5 मीटर अंतर आहे. तर त्या रांगेची एकूण लांबी किती? आता रांगेमध्ये 12 विद्यार्थी आहेत आणि 2 तर पहा, असा जेव्हा प्रश्न दिला जातो तेव्हा 12 विद्यार्थी जरी उभे असले तरी 5 मीटर अंतर हे आपण 12 मधला 1 कमी करायचं आहे. आपण लगेच काय करतात विद्यार्थी, 12 आहे ना मग 12 पंचे 60, 60 उत्तर लिहितात, पण तसं नाही. आता मी हे तुम्हाला आकृतीद्वारे समजावते. समजा हा एक विद्यार्थी म्हणजे 2 झाले. मग आपल्याला अजून 10 विद्यार्थी पाहिजेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 विद्यार्थी झालेले आहेत. आणि 5-5 मीटर अंतर आहे. किती आहे? 5 मीटर. म्हणजे इथे 5, इथे 5, इथे 5, सगळीकडे मी 5-5 लिहून घेतलं. तर आता हा 5 अंक किती वेळा होतोय पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11च वेळा होणार आहे. विद्यार्थी जरी 12 असले तरी जे अंतर आहे ते 11च वेळा होत असतं. त्यामुळे अशा उदाहरणामध्ये अजिबात फसायचं नाही. आकरिपाची 55 मीटर किती असणार आहे एकूण लांबी? आकरिपाची 55. आता तुम्हाला प्रत्येक वेळेला हे असं काढत बसायची अजिबात गरज नाही. काय करायचंय, एका रांगेत 12 विद्यार्थी आहेत ना, 2 विद्यार्थ्यांमधलं अंतर दिले ना, 12 मधला 1 कमी करा, 11 करा आणि आकरिपाची 55. समजा आपल्याला असं दिलं की एका रांगेमध्ये 10 विद्यार्थी आहेत आणि 2 विद्यार्थ्यांमध्ये 5 मीटर अंतर आहे. तर 10 मधला 1 विद्यार्थी आपण कमी धरायचा, 9 करायचा आणि मग 9 45 मीटर एवढी त्या रांगेची लांबी होईल. तर याप्रमाणे एक विद्यार्थी कमी करायचा आहे उत्तर करताना. पुढे पहा, पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी क्रमाने येणारी संख्या शोधा. 23 45 67 89. आता काय दिसते आपल्याला या सगळ्या विषम. आता इथे काय केलेलं आहे पहा, थोडंसं निरीक्षण केल्यावर कळतं. इथे आपल्याला वर्गसंख्या नाही, समविषम नाही. तर पहा, 2 2 मध्ये 2 मिळवले, 4 4 मध्ये 2 मिळवले, 6 6 आणि 2 8, मग 8 आणि त्याच्यानंतर 0 म्हणजे 10 पर्यंतच घेतले आणि नंतर 1 इथे पकडली त्यांनी. मग 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9. मग 9च्या पुढे कोणतं येते? 9 10 11. मग शेवट 11 असणारी इथे कोणती संख्या दिसतीये? 1. पर्याय क्रमांक 1 111. म्हणजे 8 नंतर त्यांनी 10 पकडण्याऐवजी 8 नंतर 10 पकडली आणि पुन्हा 1 पकडलाय 10 नंतरचा. पुन्हा सुरुवातीपासून 1 ते 10चा अंक. किंवा याच्यावरून जरी केलं 3 आणि 2 5 आणि 2 7 7 आणि 2 9 9 आणि 2 11. मग शेवट 11 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे पहा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध शोधायचा आहे. शार्दूल सिंह, शार्दूल म्हणजे सिंह समानार्थी शब्द आहे. मग हत्तीला समानार्थी शब्द काय आहे? याच्यातला सारंग, कुरंग, कुंजर, तुरक. तर याच्यातला कोणता आहे? कुंजर म्हणजे हत्ती. पर्याय क्रमांक 3. आता पहा, 52 26. आता काय करते? 26 दुने 52. मग इथे पहा, इथे कसं केलंय? इथे 26 आणि 52, 26 दुने 52. मग 49 दुने किती येईल? 9 आणि 9 18. 8 हात झाला, 1 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे 98. पर्याय क्रमांक 3. पहा, मोर लांडोर, मोराची लांडोर स्त्रीलिंग. मग उंटाचं काय? उंटणी नाही होत, उंटाची सांडणी. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, आता 215 512 म्हणजे उलट केले. पहा, 5 5 1 2. मग इथे आता 323चं काय येईल? शेवटचं पहिले घ्यायचं म्हणजे 3च येईल. 300 2वर 3 23, पुन्हा 323च येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1. कसा क्रम बदलला आहे किंवा अंकांमध्ये काय संबंध लावलेले आहेत ते तुम्ही नीट जर पाहिलं तर अशी उत्तर तुम्हाला समजतात. कारण इतक्या मोठ्या संख्या पटीत वगैरे सहसा देत नाहीत. अंकांची थोडीफार अदलाबदलच केलेली असते. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, त्रिकोण म्हणजे 3 रेषा, मग चौकोन झाला, 1 रेष वाढली, मग पंचकोन झाला म्हणजे 1 रेष वाढली. मग इथे काय? 1 रेष वाढायला आपल्याला काय? षटकोन घ्यावा लागेल. पर्याय क्रमांक 4. चाचणी परीक्षेत मराठी या विषयात जतीनला जॉनपेक्षा जास्त गुण मिळाले, जॉनला शेखरपेक्षा जास्त गुण मिळाले, जतीनला मोहनपेक्षा कमी गुण मिळाले, तर मराठी विषयात सर्वात कमी गुण मिळवणारा कोण? अशा प्रश्नांसाठी पहा, अशा प्रश्नांमध्ये आपण रेषा मारून अगदी पटकन उत्तर शोधू शकतो.
जतीनला जॉनपेक्षा जास्त गुण मिळाले, मग इथं जतीन करा, इथं जॉन करा. जतीनला जॉनपेक्षा जास्त म्हणजे जॉनला कमी मिळालेले आहेत, जतीनला जास्त मिळालेले आहेत. जॉनला शेखरपेक्षा जास्त मिळालेत. पहा, जॉनला शेखरपेक्षा जास्त मिळाले म्हणजे शेखर इथे पहा, म्हणजे शेखरला कमी गुण मिळालेले आहेत. याच्यानंतर काय, जतीनला मोहनपेक्षा कमी मिळालेत. हा जो जतीन आहे सर्वात जास्त, तर त्याला मोहनपेक्षा कमी मिळाले म्हणजे सगळ्यात जास्त कुणाला मिळालेत, मोहनला मिळालेत. मग मोहनची रेषा अशी उंच काढायची. मग मराठी विषयात सर्वात कमी गुण मिळवणारा कोण, शेखर. म्हणजे हे असं रेषा काढून याचं उत्तर पटकन शोधता येतं. पर्याय क्रमांक 1. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 17व्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते. सुरुवातीला इंग्रजी अक्षरमाला दिली असेल, डावीकडून 17व्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर. पहा, डावीकडून 17व्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर. आपला डावा हात तीच आहे, डावी बाजू, उजवा हात ती उजवी बाजू. डावीकडील 17वे अक्षर पहिल्यांदा शोधूया. 5-5चे गट आहेत. 5 आणि 5 10 आणि 5 15 16 17. कोणता आलेला आहे, क्यू. मग त्याच्या उजवीकडील 5वे, आता त्याची उजवी बाजू कोणती आहे पहा, ही आहे डावी बाजू आणि ही आहे त्याची उजवी. मग उजवीकडील 5वे 1 2 3 4 आणि 5 कोणता आलेला आहे, व्ही. पहा, क्यू नंतर 1 2 3 4 आणि 5, 5व्या क्रमांकावर आले व्ही. पहिल्यांदा आपण डावीकडून 17वं शोधलं आणि त्याच्यानंतर त्याच्या उजवीकडचं 5वं शोधलेलं आहे, ते आलेलं आहे व्ही. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची. व्यवस्थित निरीक्षण करा. चौकोन, मग गोल, मग त्याच्यामध्ये षटकोन आणि प्लसचं चिन्ह. चौकोन, गोल, षटकोन, प्लसचं चिन्ह. पहा, चौकोन, गोल, षटकोन, प्लसचं चिन्ह. परंतु हा षटकोन पहा, इथे उभ्या रेषा अशा दिलेल्या आहेत, इथे मात्र तसं नाहीये. तर चौकोन, गोल, षटकोन आणि प्लसचं चिन्ह इथे दिसते. इथे पहा, इथे जे आहे ही वरची रेष इथे वरती खाली केलेली नाही, इथे तर वेगळंच आहे. म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, नीट निरीक्षण करा. वरती त्रिकोण सगळीकडेच आहे. त्यानंतर मध्ये पतंगीचा आकार इथे नाहीये, इथे नाहीये. इथे पहा, या बाजूला ही रेषा दिसत नाही जुडलेली. त्यानंतर इथे पहा, या 2 आकृत्यांमध्ये आता आपल्याला शोधायचंय. थोडंसं व्यवस्थित निरीक्षण केलं तर पहा, या ज्या चौकोनातल्या रेषा आहेत त्या या वरती त्रिकोणाला जोडलेल्या नाहीयेत, तर इथे त्या जोडलेल्या दाखवलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4. पहा, वरती असं घर, त्यानंतर हा मध्ये चौकोन आणि हे टोक जोडलेले. आपलं उत्तर हेच आहे, पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 24 33 42 49 57. आता आपल्याला इथे पटीतील संख्या तर काही दिसत नाहीयेत. त्यानंतर ही सम, ही विषम, ही सम, ही विषम, म्हणजे समविषमचा काही संबंध नाही. वर्गसंख्या सुद्धा दिसत नाही. याच्यानंतर बेरीज केली तर 4 आणि 2 6, 3 आणि 3 6, परंतु इथे मात्र या दोन्हींची बेरीज 6 होत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, विभाज्यतेच्या कसोट्या वापरून पाहूया. पहा, 4 आणि 2 6 म्हणजे याला 3 ने भाग जाईल. 3 आणि 3 6 म्हणजे याला पण 3 ने भाग जाईल. 4 आणि 2 6 3 ने भाग जाईल. 7 आणि 5 12 याला 3 ने भाग जाईल. परंतु 9 आणि 4 9 आणि 1 10 आणि 3 13, तर याला 3 ने भाग जाणार नाही. म्हणजे इयत्ता तिसरीला बऱ्याच वेळा 3ची विभाज्यतेची कसोटी विचारली जाते. ती बुद्धिमत्तेमध्ये कशी उपयोगात आली पहा. आता गणितचे व्हिडिओ ज्यांनी पाहिले असतील त्यांना मी सांगितलेलं आहे, त्याच्यावर एक तरी प्रश्न हमखास असतोच. तर आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, या संख्या मालिकेत 1 या अंकानंतर लगेच 6 अंक आला आहे, परंतु 1 पूर्वी लगेच 5 आलं नाही. असं किती वेळा झालं आहे. म्हणजे आपल्याला 1 पूर्वी 5 लगेच नकोय, परंतु 1 नंतर 6 आलंय असं पाहिजे आपल्याला. म्हणजे 1 6 16 असं पाहिजे. 516 असं नकोय आपल्याला, 516. मग मोजूया आपण. पहा, आपण मोजूया. 1 नंतर 5, 1 नंतर 6 आलंय, परंतु 1 त्या 1च्या पूर्वी 5 आलंय, म्हणजे हे पकडायचं नाही. इथे 1 नंतर 6 आलंय, 1दा. इथे पहा, 1 नंतर 5 आलंय, इथे 1 नंतर 6 आलंय, अगोदर 5 आलेलं नाही. म्हणजे 1 आणि 2 2 वेळा असं झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3. हे सोपं असतं, फक्त व्यवस्थित मोजायचं आहे.
खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्ह मालिका येईल? पहा, काय केले त्यांनी, हे पुढं घेतले, हे मध्ये घेतले, स्टार तिथंच ठेवलंय. त्याच्यानंतर पुन्हा काय केले, आदला बदल काय केलं एवढा आपल्याला शोधायचा असतो. आता पहा, या दोन्हींची सुरुवातीला या दोन्हींची आदला बदल केली इथे, त्यानंतर या दोन्हींची आदला बदल केली. मग आपल्याला पुढे काय करावं लागेल, परत पहिल्या दोनची आदला बदल करावी लागेल. म्हणजे स्वस्तिक आणि त्याच्यानंतर गोल असं कुठं दिसतंय, स्वस्तिक आणि त्याच्यानंतर गोल, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढे पहा, सन 2010 या वर्षी प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता, तर त्याच वर्षी 3 जानेवारी रोजी कोणता वार होता? आता कॅलेंडरवर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, कारण कॅलेंडर हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे. पुढे कोणत्याही स्पर्धा परीक्षांना हे विचारलंच जातं, म्हणून पाया आत्ताच आपण पक्का केलेला आहे त्याचा. पहा, 2010 प्रजासत्ताक दिन केव्हा असतो? 26 जानेवारी. मग 26 जानेवारीला कोणता वार दिलेला आहे? मंगळवार. मग त्याच वर्षी 3 जानेवारीला कोणता वार होता? आता 3 जानेवारीचा वार आपल्याला काढायचा आहे, म्हणजे मागे जायचे. मग आपल्याला -7 करावं लागेल. 26 - 7 करा, 26 मधून 7 घालवा, इथे 1 राहिला, इथे 16 झाले. 7 आणि 3 10 आणि 6 16, म्हणजे हे 6 आणि हे 3 9, म्हणजे 19 तारखेला पण कोणता वार होता? मंगळवार. 7 पुढे जायचं असेल तर 7 दिवस मिळवायचे, मागे जायचं, मागची तारीख काढायची असेल अगोदरची तर 7 दिवस वजा करायचे. पुन्हा पहा, 9तून 7 गेले 2, म्हणजे 12ला मंगळवार. कॅलेंडरच्या व्हिडिओमध्ये मी हे खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे, तुम्ही नक्की व्हिडिओ पहा. 7 8 9 10 11 12, म्हणजे 5 तारखेला पण कोणता वार आला? मंगळवार. आता पहा, 5ला जर मंगळवार आहे तर मग 4ला मंगळवारच्या अगोदरचा वार सोमवार, आणि 3ला सोमवारच्या अगोदरचा वार कोणता येईल? रविवार येईल. कसं केलं? प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, 26 जानेवारीला मंगळवार. मग आपल्याला 3 जानेवारीचा वार काढायचा होता, म्हणून 26 मधून 7 वजा केले. 7 दिवसांचा आठवडा, 7 दिवसांनी तोच वार येतो, म्हणून 19 तारखेला मंगळवार, पुन्हा 7 वजा केले. 12ला सुद्धा मंगळवार, पुन्हा 7 वजा गेले. 5ला मंगळवार, आता इथे 7 वजा करता येणार नाही, 5 मधून 7 जाणार नाही. मग 5 नंतर 4 आणि 3 लिहिलं. 5ला मंगळवार, मग त्याच्या अगोदर 4ला सोमवार, त्याच्या अगोदर 3ला कोणता वार येईल? रविवार. कुठे आहे पहा, रविवार, पर्याय क्रमांक 3. पुढे बघूया, आरशातील प्रतिमा. आता आरशातील प्रतिमांवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा पटकन कशी ओळखायची. या बाजूला आरसा आहे, म्हणजे ही बाजू आपल्याला इकडे दिसणार आहे. पाण्यामध्ये आपल्याला वरची बाजू खाली दिसते, आरशामध्ये उजवी बाजू डावीकडे दिसते. तर ही बाजू या बाजूला पहा, हे असं उलट क्ष कधीच होणार नाही, फक्त ही बाजू इकडे जाणार आहे. तर ते इथे तर सरळ दिलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. हे खूप पटकन ओळखता येतं, अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये. आता पहा, हा बाण इकडे आहे, तो बाण आपल्याला या बाजूला दिसणार आहे, आणि हा गोल इकडे आहे, तो आपल्याला इकडे दिसणार आहे. म्हणजे या बाजूला बाण आणि इकडे गोल असं कुठे दिसते? या बाजूला बाण आणि इकडे गोल. इथे आहे पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये लगेच मिळते. हा गोल वरती जाणार नाही, म्हणजे हे 2 कट झाले. त्याच्यानंतर हा गोल इथला या बाजूला येणार नाही, म्हणजे हा इकडचा इकडे जाईल, असं कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढे पहा, पुढील शब्दात कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे? कसरत, करवत, कटकट, कमर, पटपट. आता र किती वेळा आलेलं पहा, 1 2 3, 3 वेळा आलेलं आहे. यानंतर क किती वेळा आलेलं पहा, 1 2 3 4, 4 वेळा आले. सर्वात जास्त कोणतं आले? कच आलेलं आहे. फक्त ब योग्य कुठे आहे पहा, पर्याय क्रमांक 2. पाहूनच आपल्याला निरीक्षण थोडंसं केलं तरी लगेच समजत आहे. पुढे पाहूयात, खेळताना तुमच्या मित्राच्या पायात काच घुसली तर तुम्ही काय कराल? सामाजिक बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहे. त्याला वर्गात जाऊन बसण्यास सांगेल, त्याच्याकडे पाहून खेळतच राहील, मित्राच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन जाईल, त्याला एकटेच घरी जाण्यास सांगाल. तर आपण काय करू? जर काच घुसली खेळताना तर मित्राच्या मदतीने त्याला दवाखान्यात घेऊन जाईल. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधायची. आता ही स्टार आहे, मग तिथं या बाजूला एक ह्यानी वरती केलेली आहे, मग अजून एक ह्यानी साईडला, मग
एक इकडे खाली म्हणजे या दोन बाजूला अशी ह्याची विरुद्ध अशी कुठे दिसते आपल्याला? पर्याय क्रमांक 3 मध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता या प्रश्नपत्रिकेतले 45 पर्यंतचे प्रश्न आपण पाहिलेत. आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचे प्रश्न पाहूया, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. तुम्ही काय करा, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर स्वतः हे प्रश्न पुन्हा एकदा सोडवा, म्हणजे तुमच्या एकदा हाताखालून प्रश्न गेले की कोणत्या प्रश्नासाठी काय क्रिया करायची आहे हे तुम्हाला समजेल आणि तुमची उत्तरं पटापट मिळून जातील. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.